प्रॉपर आम्हाला 7 तास लागले. सकाळी आम्ही 11:15 वाजता. तर गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही चाललो आहे आज फिरायला. तर माझ्याबरोबर आहे श्लोक आहे. तर आम्ही तिघंजण आहे, मी, मम्मी आणि माझी बहीण, आणि याची मम्मी आणि याचे पप्पा, आम्ही 6 जण आहेत. तर आम्ही आता चाललो आहे इकडे भीमाशंकरला. तर ऑलरेडी थोडं लेट झालं आहे म्हणून ब्लॉगची स्टार्टिंग मी आता निघाले केली आहे. तर आता गाडी आमची आलेली आहे नाक्यावर आमच्या, आणि बाकीचे येत आहेत मागून. तर आम्ही चाललो आता पुढे, आणि आता सकाळचे वाजलेत 4:45. सो बघू आता आम्हाला किती वेळ लागते, कारण की तिकडे मंदिराचं टायमिंग पण काहीतरी जास्त नाही आहे. तर चला, बाय. आपण आता थांबलोय डिझेल भरायला, इथे जवळच आहे डोंबिवलीमध्ये. तर माझी झोप पण पूर्ण नाही झाली आहे अजून, माझ्या डोळ्यात तशीच आहे झोप, कारण की अचानक आमचं झालं आहे प्लॅन. तर आता बघू आम्हाला अजून किती वेळ लागतो. तर गाईज आम्ही आत्ता पोहोचलो आहे माळशेज घाटामध्ये, आणि आता वाजलेत 6:15. आम्ही निघालो होतो घरातून 5 वाजता. तर अजून किती वेळ लागेल माहीत नाही मला. आम्ही आता जरा एक ब्रेक घेतला छोटासा. 3 तास. अजून 3 तास लागेल कदाचित. आणि मस्तपैकी इकडे धुकं वगैरे पसरलं आहे, थंडी आहे मस्त. थोडं चहा वगैरे पिऊ आणि मग निघू परत. आणि इकडचं वातावरण पण जाम भारी आहे, पाऊस पडतो इकडे आता. मे बी तिकडे पण असावा पाऊस. गाईज व्ह्यू बघा किती भारी आहे. तर फायनली गाईज आपण पोहोचलोय भीमाशंकरला, आणि इकडे जाम थंडी आणि फुल धुकं पसरलंय. एवढी थंडी वाजते की कुडकुडायला होते. हे बघा वारा बघा किती आहे. तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय, आणि त्याच्यानंतर मग जाऊ. लाईन वगैरे पण किती आहे माहीत नाही. One eternity later. फायनली आम्ही पोहोचले गाईज. इकडे जाम म्हणजे खतरनाक गर्दी आहे, आणि पाऊस पण जाम चालू झाला आहे आता. धुकं तर एवढं आहे की दिसत नाही समोरचं काय. इकडे बघा गाईज, गाड्या बघा किती लागल्यात, आणि धुकं पण बघा किती आहे. मी बघा जुगाड केलाय, रेनकोट घेतलाय टाइमपाससाठी. तर गाईज आम्ही आता चाललोय चालत, आणि इथून काहीतरी 2 किलोमीटर आहे मंदिर. पार्किंग वगैरे खाली आहे, आणि इकडे बस वगैरे पण आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या जातात वरती. पण आता तिकडे थांबायला खूप वेळ लागेल, त्यामुळे आम्ही आता चालत चाललोय, आणि खूप जास्त थंडी आहे. तुम्हाला त्या धुक्यांवरून कळत असेल किती येते. सानिका बघा, छोटी सानिका.
सानिका तू बघ, तू बघ सानिका. सानिका हाय, सानिका हाय, सानिका. इकडे 2 लाईन आहेत. इकडे बघा, इथे मुखदर्शनची आहे आणि इकडे मुख्य दर्शनची. तर आम्ही आता मुख्य दर्शनच्या लाईनमध्ये आहे. लाईन तर जाम मोठी आहे. तुम्ही जर इकडे येत आहे तर तुम्ही आधी नीट सर्च करून या, रिसर्च, की इकडे आधी मंदिराचा टायमिंग कधी कधी बंद होतं, म्हणजे 7 ते 11 पर्यंतच दर्शन चालू होतं. आता मंदिराचा टाइम चेंज झाला आहे, पूर्ण टाइम आहे मंदिर चालू. इकडे कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे, त्यामुळे मंदिर बंद वगैरे असू शकतं. तर तुम्ही जर कधी येत असाल इकडे तर प्रॉपर एकदम रिसर्च करून या. आम्ही लाईनमध्ये थांबलो आहे. ऑलमोस्ट आम्हाला 4 तास झालेत. 11:15 वाजता थांबलेलो आणि आता 2:15 वाजलेत. अजून पण आमचा नंबर नाही आला अजून, म्हणजे लाईन हळूहळू चालली आहे पुढे. अजून 1 तास तरी लागेल मला वाटते. वरून वैताग आला, आता पाय दुखायला लागला आमचे. लोक थकलात लाईनमध्ये थांबल्यामुळे. इकडेच बस आता तू, आम्ही जाऊन येतो. हे दे. फायनली गाईज 5 तासानंतर मंदिर आम्हाला दिसतंय. आता तरी अजून 1 तास लागेल मे बी. टोटल मला वाटते 6 तास होतील. अजून दर्शन झालं नाही आहे. सगळेजण काय खाल्लं नाही आहे, काय नाही, सगळे उभेत लाईनमध्ये. पायात गोळे आलेत आता आमच्या. काय रे, फायनली गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. प्रॉपर आम्हाला 7 तास लागले. सकाळी आम्ही 11:15 वाजता लाईनमध्ये लागलेलो आणि आमचं दर्शन झालं आहे ऑलमोस्ट 6 वाजता. आणि अजून पण बघू शकता तुम्ही, धुकं एवढं पसरलं आहे ना, दिवसभर 1 सेकंडसुद्धा ऊन नाही आलं आहे. आणि आता अजून धुकं पूर्ण वाढते, समोरचं काही दिसत नाही. आता रात्री जाताना आम्हाला म्हणजे थोडं नीट जावं लागेल. तुम्ही पण जर प्रॉपर जर प्लॅनिंग करत असाल तर टाईम वगैरे बघून या आणि पावसाळ्यात जरा नीट या, कारण की खूप जास्त धुकं आहे, अजिबात दिसत नाही समोरचं. तर मला वाटते रात्री 12-1 तर वाजल्याच जायला. रस्त्यावर काहीच दिसत नाही आणि आमचं दर्शन पण एकदम मस्त झालं. फक्त एवढंच आहे की थोडा वेळ लागला खूप जास्त. आम्हाला वाटलं होतं की 3 पर्यंत होईल आमचं दर्शन, पण खूप गर्दी पण बऱ्यापैकी होती. पण इकडचं जे वातावरण आहे ते 1 नंबर आहे. तुम्ही नक्की पावसाळ्यामध्ये जर आलात ना तर इकडे बघण्यासारखं. गाईज इकडे तुम्हाला थोडं पूर्ण वरतीपर्यंत पार्किंग नाही आहे, तर तुम्हाला थोडा प्रवास बसने किंवा एस टीने करायला लागेल, कारण की पार्किंगसाठी गाडी लावायला जागा खालती आहे. तर आता माझ्या फोनची चार्जिंग पण संपते आणि तुम्ही चालत पण येऊ शकता. हां, आणि आम्ही आता येताना चालत आलो, पण जाताना आम्ही बसने आलो. ही ट्रिप सगळ्यात बेस्ट होती. One day later.